नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण पोह्याचा डांगर करून बघूया। हा एक एकदम चटपटीत पदार्थ आहे, खायला मस्त केव्हाही खाऊ शकतो आपण हे करून। तर त्याचा आता आपण साहित्य आणि कृती बघूया। अगदी थोडं साहित्य लागणार आहे आपल्याला यासाठी। हे पोहे घेतलेत मी जाड, जे कांदे पोह्याला वापरतो ते असे वाटी भरून घेतले। नंतर तिखट आहे पाऊण टीस्पून, नंतर अर्धा टीस्पून हिंग घेतलाय, पाव टीस्पून पापडखार घेतलाय, मीठ लागेल चवीप्रमाणे आणि तेल लागेल आपल्याला। ही कढई गरम करायला ठेवली आहे मी आणि त्याच्यात आता आपण हे पोहे घालूया। हे पोहे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे व्यवस्थित मध्यम गॅसवर आणि सतत हलवायचे, म्हणजे खालना काळपट होणार नाही। पूर्ण रंग बदलायला हवा त्याचा, छान थोडासा तांबूस व्हायला हवा, खमंग व्हायला हवेत पोहे। तर भाजून घेते आता व्यवस्थित। हे बघा असे खमंग झालेत पोहे, रंग बदललाय त्याचा। हे कोरडेच भाजून घेतलेत मी, तेल घातलं नाहीये त्याच्यात। गॅस बंद केलाय आणि थोडेसे कोमट होऊ द्यायचे आणि आपल्याला मिक्सरवर बारीक करायचे। झालेत आता थोडे पोहे कोमट, तर काढून घेऊ आपण। आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पोह्यामध्ये घालायच्या आहेत। तिखट घालते, हे ना जरा झणझणीतच हवं डांगर, मस्त लागतं ते। हिंग घालते, हिंग पण पुरेसा हवा, छान चव येते त्याला। नंतर मीठ घालते चवीप्रमाणे आणि पापडखार घालते। पापडखारामुळे फुलेल ते छान पीठ। मिक्सर फिरवून घेते, बारीक करायचं आहे आपल्याला। हे बघा असे छान बारीक झालेत पोहे। तर आता हे 1 वाटी पोहे आहेत, म्हणून मी 1 वाटी पाणी गरम केलंय। उकळायचं नाहीये, फक्त गरम करायचं आहे पाणी आपल्याला। गॅस बंद करायचा आणि हे पाणी याच्यावर घालायचं आहे आपल्याला। हे मी अंदाजाने घेतलंय, पण आपण वाटलं तर आणखीन थोडं पाणी घालू शकतो फार घट्ट झालं तर। आणि ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं हळूहळू। पोहे फुगतात त्या पाण्यामध्ये व्यवस्थित। हे बघा किती छान रंग येतोय त्याला तिखटाचा। बघूया आपण किती पाणी लागतंय। असं मिसळून घेते, एकदा थोडं मिसळून घेतलंय मी। आता ह्याच्यात 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे आपल्याला भरून। मिसळून घ्यायचं आणि व्यवस्थित मळायचं आहे आपल्याला हे पीठ। असं व्यवस्थित मळून घ्यायचं त्याला। हे असं झालंय पीठ मळून। हे ना अतिशय भगराळ असतं पीठ, चिकटपणा नसतो याला, म्हणून पाणी घालताना खूप गरम घालायचं नाही पाणी, नाहीतर आणखीन भगराळ होईल ते। यात 1 टेबलस्पून पाणी आणखीन घातलंय मी, मळून घेतलंय व्यवस्थित। तर आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा, आपल्याला हवा त्या आकाराचा, जशी लाटी हवी असेल तसा, आणि अशी लाटी बनवून घ्यायची त्याची। अशी जशी लहान मोठी हवी असेल तसं करायचं आहे। आपण हे वेगळ्या पद्धतीने पण खाऊ शकतो। ह्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, ताक असं घालायचं आणि कोशिंबिरीसारखं तोंडी लावणं म्हणून खाऊ शकतो आपण। हे करून घेते अशा लाट्या। असं हे मस्त झणझणीत टेस्टी पोह्याचा डांगर तयार झालंय आपलं। हे खूप छान लागतं, सगळ्यांना आवडतं आणि येता जाता खायला कर म्हणून सांगतील तुम्हाला। तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।